रंगी सहारा सूरज को हुई हरारत रातों को मिले शरारत रंगी सहारा सूरज को हुई हरारत रातों को मिले शरारत। तर नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचा प्रूफ पाहिलाच असेल तर प्रूफ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो। तर आज आपण म्हणजे स्पेशल बॉईजवरती आणलं आहे, ते पण इंस्टाग्राम ट्रेंडिंग व्हिडिओ चालू आहे। तुम्ही प्रूफमध्ये पाहिलाच असेल तर प्रूफ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो। तर जरा न वेळ घालत आजच्या आपण व्हिडिओ चालू करणार मित्रांनो। पाहू शकता आपण जे अलर्ट ओपन केलं आहे, ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, प्रोजेक्टवर जायचं। प्रोजेक्टवर तुम्हाला म्हणजे इथे तुम्हाला 5 ऑगस्टचे जी बीट मागे ती भेटून जाईल आणि तुम्हाला काय करायचं, पहिले बीटमार्क ओपन करायचं। बीटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला एक पहिला स्वतःचा फोटो लावायचा आहे। फर्स्ट मी स्वतःचा फोटो लावून घेतो पहिले, म्हणजे दुसऱ्याचाच आहे स्वतःच फोटो लावला तरी चालतो। आणि ह्याला शर्टनं ओढून घ्या। शर्टनं ओढल्यानंतर तुम्हाला एक PNG दिली आहे, PNG ही घेऊन घ्यायची आणि ही बरोबर सेंटर लावून घ्यायची। सेंटर लावल्यानंतर ना थोडी म्हणजे डोक्याच्या वर लावून घ्यायची। ह्याला पण शर्टनं ओढून घ्यायची। ओढल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो पण पाहू शकतो। थोडा सॉन्ग बंद करतो आणि हा व्हिडिओ लावून देतो आणि इथून तुम्हाला सॉन्ग बंद करून घ्यायचा आहे ह्या व्हिडिओचा आणि इथून थोडंसं खाली वळून घ्यायचं आहे। खाली वळल्यानंतर ना बरोबर आहे इथं एवढा याच्यावर जो PNG टाकली ते पण खाली करून घ्यायची आहे। एवढं झालं मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे दिसणारा हा आपला व्हिडिओ। एवढं झालं तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, बॅक घ्यायचं मित्रांनो। बॅक घेतल्यानंतर ना तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं। इफेक्टमध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला एक रेक्टँगलचा इफेक्ट दिलेला आहे, तो कॉपी करायचा। म्हणजे इफेक्टवर जायचं, 3 डॉट दिसेल तर कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर बॅक घ्यायचं मित्रांनो। बॅक घेतल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, तर थोडंसं जी बीटमार्क आहे, म्हणजे इथं पाहू शकता बीटमार्क आहे, बीटमार्कवर टच केल्यानंतर तुम्हाला फोटो दिसत असेल, फोटो टच करायचा। इफेक्टमध्ये जायचं, इफेक्टमध्ये 3 डॉट दिसत असेल आणि तर पेजचं ऑप्शन दिसत असेल, पेस्ट करून द्यायचं। आणि हे जे सिम्पल सर्टिफाईड स्टार फील्ड म्हणून आहे, तो इफेक्ट डिलीट करून घ्यायचा मित्रांनो। पोस्ट डिलीट अशा प्रकारे केला आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लेन्स ब्लरचा इफेक्ट लागून देणार मित्रांनो। पाहू शकता लेन्स ब्लरचा इफेक्ट लागल्यानंतर ना पाहू शकता अशा प्रकारे मग झूम होईल, मग इथून हा व्हिडिओ चालू होईल। अशा प्रकारे आपलं सोप्या पद्धतीने व्हिडिओ तयार झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला सेटिंगच्या बाजूला शेअरचा आयकॉन दिसत असेल, शेअरचा आयकॉन दाबून तुमचा जो व्हिडिओचा रेशो आहे म्हणजे 4K फुल HD तो करून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। आजचा व्हिडिओ एवढाच होता। कसं झालं की कमेंट सांगा मित्रांनो। टाटा बाय अँड टेक केअर।